नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये मध्यम वर्गाला छप्परफाड गिफ्ट दिल्यानं त्यांच्यामध्ये आनंदाची लहर आली आहे। 8वा वेतन आयोग, नवीन टॅक्स स्लॅब नाही तर मोदी सरकारच्या अजून इतर 3 मोठ्या गिफ्ट्समुळे मध्यम वर्गाची 5ही बोटं तुपात आहेत सध्या। विमा योजना, दुर्धर आजार, कॅन्सरसह स्टार्टअप सुरू करण्यासाठी मदत, कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदलांची नांदी, यामुळे मोदी सरकारवरती सर्वसामान्यांची स्तुतिसुमनं ही उधळली जात आहेत। अर्थमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिलाय। त्यांच्या आयकर सवलतीची मर्यादा ही 50,000 वाढवून 1 लाख रुपये करण्यात आली आहे। याशिवाय विमा क्षेत्रामध्ये FDIची मर्यादा ही 74% वाढवून 100% नेण्यात आली आहे। त्यामुळे कंपन्यांना जास्तीची गुंतवणूक मिळेल तर प्रीमियम कमी होईल। सरकार पुढच्या आठवड्यामध्ये नवीन आयकर बिल सादर करणार आहे। त्यामध्ये कर रचनेमध्ये बदलाची शक्यता आहे। तर 12 लाखांपर्यंतची कर सवलत केवळ वेतनदारांनाच देण्यात येणार आहे। इतर ठिकाणांवरनं उत्पन्न होत असेल तर हा फायदा तुम्हाला होणार नाही। 12 लाखांच्या कर सवलतीचा काही लोकांना फायदा होणार नाहीये। बजेटमध्ये अजून एक बाजू समोर आली आहे। यामध्ये 12,75,000 कर सवलत ही देण्यात आली आहे। अर्थात ही सवलत केवळ त्यांनाच मिळेल ज्यांचं उत्पन्न हे केवळ वेतनात येईल। जर एखाद्या व्यक्तीने शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणुकीतून काही फायदा त्याला झाला तर अशा लोकांना ही सवलत मिळणार नाही। त्यांना त्यांच्या उत्पन्नावरती कर हा द्यावा लागेल। तर ज्यांना पगार आहे त्यांना मात्र कर सवलतीचा या फायदा होणार आहे। विमा योजना, दुर्धर आजार, कॅन्सरसह स्टार्टअप सुरू करण्यासाठी देखील मदत आणि कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल यासाठी सरकारनं एक मोठी भरीव कामगिरी केलेली आहे। किसान क्रेडिट कार्डमध्ये देखील मोठा बदल करण्यात आला आहे। केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून 3 लाखांवरून आता 5 लाख करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। तर पंतप्रधान धनधान्य योजनेची देखील घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे। तर कृषी क्षेत्रामध्ये आता आत्मनिर्भर भारताचा नारा हा देण्यात आला आहे। त्यानुसार तेलबिया आणि डाळी या उत्पादनामध्ये आत्मनिर्भर भारत हा होणार आहे असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं केवळ 8वा वेतन आयोगच नाही तर अजूनही 5 गिफ्ट्स सरकारने दिलेली आहेत सर्वसामान्य जनतेला आणि खास करून नोकरदार वर्गाला। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।